नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं अपडेट्स बाय गॅरी यूट्यूब चॅनलमध्ये। मित्रांनो, जॉब नोटिफिकेशन निघालेली आहे एअरपोर्ट ऑथॉरिटी ऑफ इंडिया म्हणजेच भारतीय विमानतळ प्राधिकरण। या ठिकाणी ग्रॅज्युएशन आणि डिप्लोमा बेसिसवरती अप्रेंटिससाठी जागा निघालेल्या आहेत। तर काय आहे डिटेलमध्ये नोटिफिकेशन सगळं पाहणार आहोत आपण या व्हिडिओमध्ये। व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। जर आमच्या चॅनलमध्ये नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा मित्रांनो आणि बेल आयकॉनसुद्धा क्लिक करा। पहिल्यांदा आपण पाहणार आहोत ग्रॅज्युएशन अप्रेंटिससाठी। जर तुमचं ग्रॅज्युएशन झाले तर हे तुमच्यासाठी इम्पॉर्टंट आहे। तर पहिली कॅटेगरी आहे ग्रॅज्युएट अप्रेंटिससाठी। जर तुमचं इंजिनिअरिंग झालं असेल मेकॅनिकल आणि ऑटोमोबाईलमध्ये तर तुम्ही या ठिकाणी अप्लाय करू शकता। टोटल जागा 31 निघालेल्या आहेत। 1 इयर तुमचं ट्रेनिंग असणार आहे आणि तुम्हाला त्यासाठी 15,000 रुपये स्टायपंड मिळणार आहे। मित्रांनो, लोकेशन तुम्ही पाहू शकता, आपल्या महाराष्ट्रातले सगळे लोकेशन आहेत आणि तुमच्या रेफरन्स तुम्हाला जे सुटेबल वाटतात तसे 3 एअरपोर्ट तुम्ही निवडू शकता ट्रेनिंगसाठी। ऑप्शनल आहे मित्रांनो ते सुद्धा। सेकंड जर पाहिलं तर इलेक्ट्रॉनिक्स आणि ENTCसाठी जागा निघालेल्या आहेत। टोटल जागा 29 आहे मित्रांनो। स्टायपंड सेम 15,000 असणार आहे। थर्ड जर आपण पाहिलं तर IT साठी म्हणजे तुमची जर इंजिनिअरिंग IT मध्ये झालं असेल किंवा कम्प्युटर सायन्स किंवा कम्प्युटर इंजिनिअरिंगमध्ये झाले असेल तर तरी तुम्ही यासाठी अप्लाय करू शकता। टोटल जागा 26 आहेत। आता आपण पाहणार आहोत डिप्लोमा अप्रेंटिसबद्दल। जर तुमचा डिप्लोमा झाला असेल मेकॅनिकल आणि ऑटोमोबाईलमध्ये तर तुम्ही यासाठी अप्लाय करू शकता। स्टायपंड असणार मित्रांनो 12,000 रुपये आणि टोटल जागा ऑटोमोबाईल आणि मेकॅनिकलसाठी निघालेल्या आहेत, त्यामध्ये 27 जागा आहे। तुमचा 3 वर्षाचा डिप्लोमा होणं आवश्यक आहे त्यासाठी। ओके। सेकंड जर आपण पाहिलं डिप्लोमासाठी तर तुमचा डिप्लोमा समजा ENTC आणि इलेक्ट्रॉनिक्समध्ये झाला असेल तर तुम्ही यासाठी अप्लाय करू शकता। टोटल 22 जागा आहेत ENTCवाल्यांसाठी। 6 जर आपण पाहिलं तर अप्रेंटिससाठी IT साठी जागा निघालेल्या आहेत। डिप्लोमा IT कम्प्युटर सायन्स किंवा कम्प्युटरमध्ये झाला असेल अप्लाय करू शकता। टोटल जागा 24 निघालेल्या आहेत मित्रांनो। त्यासाठी पाहूया टर्म्स अँड कंडिशन काय आहे, सिलेक्शन प्रोसेस कशी असणार आहे, ॲप्लिकेशन फी पाहूया काय नक्की सगळं डिटेलमध्ये पाहूया मित्रांनो। यासाठी ऑल ओव्हर इंडियामधून कोणी अप्लाय करू शकत नाही। फक्त जे लोक वेस्टर्न रिजनमध्ये राहतात म्हणजे महाराष्ट्र, गुजरात, मध्य प्रदेश आणि गोवा त्या ठिकाणचे कॅन्डिडेट यासाठी अप्लाय करू शकतात। जर तुमचं तुमचं ग्रॅज्युएशन किंवा डिप्लोमा 2018च्या आधी झाला नंतरचे कॅन्डिडेट अप्लाय करू शकतात। त्याच्या आधीचे कॅन्डिडेट अप्लाय करू शकत नाही। यासाठी ही गोष्ट लक्षात ठेवणं आवश्यक आहे मित्रांनो। सिलेक्शन प्रोसेस जर आपण यासाठी पाहिली तर पर्सेंटेज बेसवरती कॅन्डिडेट ते शॉर्टलिस्ट करणार आहे। त्यानंतर जे कॅन्डिडेट शॉर्टलिस्ट झाले आहेत त्यांचा इंटरव्ह्यू घेतला जाईल आणि डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन घेतलं जाईल। यासाठी कुठली एक्झामिनेशन नाही आहे मित्रांनो। ॲप्लिकेशन फीसुद्धा कुठली नाही आहे। जर तुम्ही यासाठी अप्लाय करताय तर एक गोष्ट नक्की लक्षात ठेवायची, लास्ट डेट असणार आहे 31 डिसेंबर 2020 पर्यंत संध्याकाळच्या 6 वाजेपर्यंत आहे। तर मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा कमेंटमध्ये। लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब जरूर करा मित्रांनो। असेच नवीन जॉब अपडेट आपण घेऊन येत असतो। प्लीज मित्रांनो डू सबस्क्राईब। थँक्यू सो मच फॉर वॉचिंग माय व्हिडिओ। जय हिंद, जय महाराष्ट्र।